CJPच्या आंदोलनानंतर आता अनेकांच्या आकांक्षांना धुमारे फुटलेत. तुम्ही E20 जनता पार्टीबद्दल ऐकलं असेलच. त्यात आणखी एका चळवळीची भर पडली आहे, RHA. सध्या सोशल मीडियाचा वापर सर्व वयोगटातले लोक करत असतात, पण प्रभावी वापर जर कोणी करत असेल तर ते आहेत जेन झी. एका सरन्यायाधीश पदावरच्या जबाबदार व्यक्तीचं एक बेजबाबदार विधान एका शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरलं. सध्या कॉक्रोच जनता पार्टीचा विजय झाल्याचं भासवलं जातंय, पण याचं मूळ तर सूर्यकांत आहेत. पण प्रश्न फक्त शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याचा नाहीच आहे. यामुळे जे वेगवेगळे डिजिटल पेजेस तयार होत आहेत आणि त्या माध्यमातून सरकारची डोकेदुखी वाढत चालली आहे, हा तो प्रश्न आहे. यातलं एक पेज आहे E20 जनता पार्टी आणि दुसरं म्हणजे RHA. काय आहे सरकारविरोधातली E20 जनता पार्टी आणि RHA? नेमक्या मागण्या काय? CJP प्रमाणे या डिजिटल पेजेसलाही प्रतिसाद मिळेल का? भाजपा सरकारला किंवा कमकुवत मंत्र्यांना याचा फटका बसू शकतो का? असे काही प्राथमिक प्रश्न आपल्या सगळ्यांनाच पडलेले असतील. तेव्हा याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या व्हिडिओतून करूया. सो पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. CJP अर्थात कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला कसा प्रतिसाद मिळाला हे आपण सगळ्यांनीच बघितलं, अख्ख्या देशाने बघितलं. या प्रतिसादानंतर सोशल मीडियावरती एक नवा राजकीय फॉर्म्युला तयार होताना दिसतोय. तो असा की पक्ष स्थापन करण्याच्या ऐवजी एका विशिष्ट प्रश्नाभोवती डिजिटल समुदाय तयार करायचा, आक्रमक नाव आणि मीम्सच्या माध्यमातून तरुणांना जोडायचं, सरकारमधल्या एखाद्या मंत्र्याला थेट जबाबदार धरायचं आणि नंतर ऑनलाईन असंतोष प्रत्यक्ष आंदोलनामध्ये बदलायचा. आणि याच पॅटर्नमधून सध्या दोन वेगवेगळ्या स्वरूपाच्या मोहिमा चर्चेमध्ये आहेत. पहिली E20 जनता पार्टी. इथेनॉल मिश्रित पेट्रोलला विरोध करण्यासाठी ही E20 जनता पार्टी आक्रमक आहे. आणि दुसरं आहे RHA म्हणजेच रिझर्वेशन हटाव आंदोलन. जाती निहाय आरक्षण रद्द करण्यासाठी किंवा त्यात मोठे बदल करण्यासाठी ही RHA आक्रमक आहे. या दोन्ही मोहिमा स्वतःला पारंपरिक राजकीय पक्षांपेक्षा इश्यू बेस्ड सिटीझन लेड डिजिटल मुवमेंट्स म्हणून मांडतायत. पण या ज्या काही मागण्या आहेत त्या खरंच व्यवहार्य आहेत का? म्हणजे त्यांचा सामाजिक आधार आणि घटनात्मक गुंतागुंत पाहता हे प्रश्न आपल्याला पडतायत. वास्तविक सध्याचे तरुण, विशेषतः जेन झी, हे राजकारण्यांविषयी अत्यंत उदासीन आहेत आणि त्याला राजकारणीच जबाबदार आहेत खरं तर. आणि मग याच राजकारण्यांना विरोध करण्यासाठी कुठल्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता अशा मोहिमा सुरू केल्या जात आहेत. त्यातल्या पहिल्या मोहिमेबद्दल आधी आपण सविस्तर माहिती घेऊया. E20 जनता पार्टी. ग्राहकांना 100% पेट्रोलचा पर्याय द्या. सर्व पेट्रोल पंपांवरती E20 सोबत इथेनॉल नसलेले E0 किंवा शुद्ध पेट्रोल उपलब्ध करून द्यावं, ही सर्वात प्रमुख मागणी या E20 जनता पार्टीची आहे. सध्या सरकार पर्यावरण किंवा ऊर्जा सुरक्षेच्या नावाखाली ग्राहकावरती एकच इंधन लादतंय असा आक्षेप सर्वसामान्य लोक घेत आहेत. वास्तविक आपल्या वाहनासाठी कोणतं इंधन घ्यावं हे ठरवण्याचा अधिकार वाहन मालकाला असायला हवा, ही खरं तर साधी गोष्ट आहे. पण सक्ती होणार असेल तर विनाकारण आंदोलनाचा भडका उडायला वेळ लागणार नाही. दुसरी मागणी काय आहे किंवा काय म्हणणं आहे तर वाहनांचं नुकसान. अनेकांनी या E20 पेट्रोलमुळे इंजिन, त्यानंतर रबर पार्ट्स, गंज लागणं अशा काही तक्रारी केलेल्या आहेत. तिसरं काय म्हणणं आहे, मायलेज कमी होत आहे. आता हे तर खरं तर सगळ्यांनीच मान्य केलं आहे, तरीही ते वाहन चालकांवरती का थोपवलं जातंय अशी एक नाराजी आहे. बरं, मायलेज कमी येत असून इथेनॉलची भेसळ करून किंमत मात्र कुठेही कमी झालेली नाहीये आणि हा एक मोठा वादाचा विषय आहे. अजून काय म्हणणं आहे, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. जे यामध्ये मंत्री आहेत ज्यांनी या संदर्भातला डिसिजन घेतलेला आहे त्यांच्या संदर्भामध्ये राजीनामा त्यांनी द्यावा, ही त्यांची प्रमुख मागणी. आता या सगळ्यावरती सरकारची भूमिका काय आहे? सरकारचं म्हणणं असं आहे की E20चं धोरण काही अचानक लागू झालेलं नाहीये. 2001 पासून त्याची प्रक्रिया सुरू आहे. 2023 पासून नव्या वाहनांमध्ये E20च्या दृष्टिकोनातून बदल करण्यात येत आहेत. त्यानंतर एप्रिल 2025 पासून E20 ट्यून्ड इंजिनचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. E20मुळे मोठ्या प्रमाणावरती इंजिन फेल झाल्याचं कोणतंही प्रमाणित चित्र समोर आलेलं नाहीये. वाहन उद्योग, तेल कंपन्या, चाचणी संस्थांच्या सल्ल्यानेच हा कार्यक्रम त्यानंतर राबवला जातोय. नीती आयोगाच्या मूळ रोडमॅपनुसार E20मुळे देशाच्या
तेल आयात खर्चात बचत होऊ शकते, त्यानंतर उत्सर्जनात घट होऊ शकते, अशी एकूणच सरकारची भूमिका आहे. त्यामुळे इथेनॉल मिश्रित पेट्रोल पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावा हा वारंवार रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी करतात. वाहन चालकांना मात्र या सगळ्यावरती विश्वास नाहीये आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी मान्य नाहीयेत. अशात जबरदस्तीने जर काही होत असेल तर ते सरकारसाठी डोकेदुखीच ठरू शकतं. या सगळ्यावरती कसा तोडगा काढायचा किंवा सरकार यावरती नेमकं काय करणार आहे यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे E20 जनता पार्टीला किती प्रतिसाद मिळतो यावरती पुढचं सगळं अवलंबून असणार आहे. बघूया काय होतंय ते. आता दुसरी डिजिटल मोहीम म्हणजे RH, मेरिट को दो अधिकार, मेहनत को दो सम्मान, डोंट डिवाइड स्टुडंट्स बाय कोटा, सारी जाती एक समान, मेरा बस ये देश महान, अशा प्रकारचे काही बॅनर्स किंवा पोस्ट म्हणूया आपण या त्या पेजवरती दिसतात. 5.8 मिलियनपेक्षाही जास्त फॉलोअर्स सध्या या RH झालेले आहेत. या डिजिटल आंदोलनाचा संस्थापक कोण हे अजून तरी स्पष्ट नाहीये, पण प्रतिसाद मात्र तुफान मिळतोय. कशावर जोर देते ही मुवमेंट? क्रमाक्रमाने नजर टाकूयात मुद्द्यांवरती. सगळ्यात पहिला मुद्दा, जातीनिहाय आरक्षण समाप्त करा, म्हणजेच फक्त आणि फक्त गुणवत्तेवरती निवड प्रक्रिया करा. दुसरं काय म्हणणं आहे, आरक्षणाऐवजी आर्थिक मदत, म्हणजे गरिबांना याचा फायदा दिला जावा, हा यामागे उद्देश आहे. तिसरं, आरक्षण धोरणाचा नियमित आढावा घेतला जावा, म्हणजे ज्यांना आरक्षण दिलं जाते त्यांना हे खरंच गरजेचं आहे का हे तपासलं जावं, ही मागणी. आणि चौथं, आरक्षण फक्त मतांसाठी, म्हणजे सरळ सरळ राजकारण्यांना जबाबदार धरण्यात आलेलं आहे या RH पेजच्या माध्यमातून. दिव्यांगांना, अनाथांना, देशहितासाठी शहीद झालेल्यांच्या मुलांना आणि आर्थिक बाबतीत गरीब असलेल्यांनाच आरक्षण मिळावं अशा पोस्ट इथे आपल्याला बघायला मिळतील. याशिवाय वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या आणि सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया असलेल्या पोस्ट सुद्धा आपल्याला या पेजवरती भरपूर बघायला मिळतील, ज्यांचे व्ह्यूज हे मिलियन्समध्ये आहेत. पहिली पोस्ट याच वर्षाच्या फेब्रुवारीच्या 7 तारखेला झालेली आहे, म्हणजे CJP पेक्षाही आधी. पण CJPमुळे हे आंदोलनही आता जोर धरतंय हे आपल्याला बघायला मिळतंय. आरक्षण हा विषय खरं तर खूपच गुंतागुंतीचा आहे. ज्यांना आरक्षण मिळतंय ते आरक्षण विरोधी कुठलंही वक्तव्य सहन करत नाहीत, खपवून घेत नाहीत आणि त्या उलट आरक्षणाला विरोध करणारे मोकळेपणाने बोलू शकत नाहीत. अशी एकूणच संवेदनशील परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झालेली आहे. मगाशी जे मुद्दे सांगितले त्यातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो तुम्हालाही पटेल कदाचित. ते म्हणजे आरक्षण हे राजकारण्यांसाठी राजकारण करण्याचा अतिशय महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे समाजात दुही निर्माण करता येऊ शकते. आरक्षण हा घटनात्मक अधिकार आहे असा दावा केला जातो, पण मग गुणवत्ता असूनही ज्यांच्यावरती अन्याय होतो त्याचं काय करायचं, त्याने कुठे जायचं, याचं उत्तर हे कोणाकडेच नाही. दुर्दैवाने आरक्षण टप्प्याटप्प्याने कमी करण्याचं सोडून ते वाढवलं जाते. याला कुठेतरी चाप लागावा आणि गुणवत्तेलाच महत्त्व प्राप्त व्हावं अशी आमची भूमिका आहे. या गुंतागुंतीच्या प्रश्नातूनच अशी आंदोलने उभी राहत आहेत आणि त्याला प्रतिसादही जोरात मिळतोय. शेवटी E20चा मुद्दा असो की आरक्षण, समाज घटक नाराज आहे, तो राजकारण्यांवरती. ही नाराजी समाजामध्ये कोणतीही तेढ निर्माण न होता योग्य तोडगा काढून दूर करणं हे सरकारचं काम आहे. ते काम कसं केलं जाईल असं तुम्हाला वाटतं हे कमेंट करून सांगा. सोबतच CJP प्रमाणे EJP म्हणजेच E20 जनता पार्टी आणि RHAला यश मिळेल का, काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.